कॅन्सर डायग्नोज झाला तर खूप टेन्शन येतो, पूर्ण घर डिस्टर्ब होतो. अशा काही केसेस तुमच्याकडे येतात का आणि तुम्ही त्यांना काय सल्ला देता? पहिलं म्हणजे कॅन्सर घेऊन येण्यापेक्षा कॅन्सर होऊ नये त्याच्यासाठी आम्ही जास्त बोलतो. बरोबर. आता विशेष करून पहिले जास्त मी महिलांसाठी बोलायचो, पण आता पुरुषांसाठी पण बोलतो. 30 वय झाले ना तुमची डिलिव्हरी झाली, तुम्हाला महिने येत आहेत, दर महिन्याला महिना येतोय, आपल्या अंगाला हात लागलेला आहे. प्रत्येक स्त्री कशी स्वच्छता ठेवते माहिती नाही, तर कुठे ना कुठे एक जंतू संसर्गाचा धोका आपल्याला असतो, कळत नकळत. कदाचित बाईला वाटत पण नाही की मला तो आजार आहे, ती मान्यही करत नाही, पण आम्ही आग्रही आहोत आता की 30 वय झालंय ना, कोणता आजार होण्याची वाट नको बघू, तो तपासायला. आणि वर्षात एकदाच हो. मग आम्ही पुरुषांच्या मीटिंग घेऊन पण बोलतो. आमच्या वेटिंगला पुरुष असतातच. आम्ही म्हणतो तुम्ही त्यांना आणा, तुमचा धाक देऊन आणा, नाही तर उद्या तुमच्याच पॉकेटवर परिणाम होईल. आता आम्ही बऱ्याच टेस्ट भिवंडीला होतो. एक तर पहिली आम्ही तपासणी करतो VI, व्हिज्युअल इन्फेक्शन ऑफ ॲसिटिक ॲसिड. त्याने कसं होतं 10 ते 15 मिनिट आम्ही रिझल्ट देतो की काही इन्फेक्शन आहे की नाही. दुसरी आम्ही टेस्ट करतोय पॅप्समियर. ह्या टेस्टमध्ये 5 वर्षात कॅन्सर होणार असेल तो आधी कळतो, 5 वर्षांनंतर होणार असेल तो आधी कळतो. कोणती टेस्ट ही? पॅप्समियर. आणि ती चाचणी आम्ही ग्राउंड लेवलला एरिया जाऊन पण करतो, काही ठिकाणी व्यवस्थित जागा असेल तर, नाहीतर आम्ही आमच्या क्लिनिकला तर. पण ती मोफत आहे? ती बघा, कोणी डोनर मिळालं तर मोफत. ओके. हल्ली मोफत चालू आहे 31 मार्च पर्यंत. ज्या महिलांना लाभ घ्यायचा या व्यासपीठावरून सांगते, जरूर घ्या.